बऱ्याच गर्भवती स्त्रियांना असं वाटतं की मी गर्भसंस्काराचं एखादं पुस्तक वाचलं म्हणजे मी गर्भसंस्कार माझ्या बाळावरती करते असं वाटतं. तर याच्यामध्ये पुस्तक वाचणं बरोबर आहे, पण याच्यासोबत त्या पुस्तकामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायला सांगितलेल्या आहेत त्या प्रॅक्टिकली करणं खूप गरजेचं असतं. तुम्ही तुमच्या आहारामध्ये बदल करणं, विहारामध्ये बदल करणं आणि यासोबत गर्भसंस्काराचं म्युझिक ऐकणं, गर्भसंवाद करणं किंवा याच्यामध्ये जे काही रिच्युअल सांगितलेले आहेत ते फॉलो करणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. त्यासोबत काही जणांना असं वाटतं की फक्त आईनेच गर्भसंस्कार केले पाहिजेत, तर असं नसतं. घरातल्या प्रत्येक किंवा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने गर्भसंस्कारामध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल असतो. की आधीच्या काही जॉईंट फॅमिली असल्यामुळं बऱ्याच वेळेला आजी पंजोबा नातेवाईक घरी असायचे, त्यामुळे घरीच सर्व गोष्टी जप मंत्र उपासना देवपूजा या सर्व गोष्टी चालायच्या आणि आपसुकच त्याचा परिणाम होणाऱ्या बाळावरती व्हायचा. घरातल्या प्रत्येक व्यक्तीने किंवा किमान होणाऱ्या वडिलांनी गर्भसंस्काराचे सेशन्स अटेंड करणे, आईसोबत वेळ घालवणे या सर्व गोष्टी करणं महत्त्वाचं असतं. यासोबत गर्भसंस्कारामध्ये असं वाटतं की आपल्याला फक्त उपास तापास किंवा या सर्व गोष्टी करायच्या आहेत. याच्यामध्ये फक्त असं असतं की तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये किंवा होणाऱ्या बाळामध्ये सात्विक गुण वाढवायचा असेल किंवा सकारात्मकता वाढवायची असेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सात्विक आहार खाणं गरजेचं असतं. पूर्ण दिवसभर निरंकारी उपवास वगैरे करणं याला गर्भसंस्कारामध्ये अशा पद्धतीने वर्णन आलेलं नाही आहे. तर याच्यामध्ये तुम्ही फळं दूध किंवा जे सत्वगुणप्रधान आहार आहे यांचा समावेश तुम्ही करू शकता उपवासाच्या वेळेस.